भारताची ही संत्रा नगरी वसली अगदी मध्यावरी. ऊन प्रखर, थंडी पोचरी, निसर्गाची गंमत न्यारी. तलाव फुटाळा, अंबाझरी, तारुण्याची नवी पंढरी. सावजी मटन टेस्ट भारी, चव ह्याची माहोल करी. महाराष्ट्राची शान असे जो, तोच हा नागपुरी, तोच हा नागपुरी. नागपुराची एनर्जी जबरदस्त आहे. तू फॅन आहे, तुम्हाला बघायची आहे नागपूर आयडिया डान्स महाराष्ट्र डान्ससाठी. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सची शेवटची सिटी ऑडिशन ऑरेंज सिटी नागपूरमध्ये. ही शेवटची संधी साधण्यासाठी औरंगाबाद, नाशिकहूनही कलाकार इथे पोहोचले आहेत. पहिला स्पर्धक म्युझिक ऑन. माझं नाव आलेख शेंद्रे आहे. माझं वय 20 आहे. मी सतत 3 वर्षापासून डान्स करतोय. डान्स करण्याचा विषय असा झाला होता की माझा एक मित्र होता, तो खूप मस्त डान्स करायचा आणि त्याच्या मागे फिमेल फॉलोईंग खूप जास्त होती आणि मी त्यासाठी क्रिकेट सोडलं आणि डान्सिंग सुरू केली. आणि त्यानंतर मला पण खूप फिमेल अटेन्शन भेटल्यात. असं झालंय की मी डान्सिंगला खूप प्रेम करतो आणि मी डान्सिंग आता सोडू शकत नाही. वेलकम. रेडी आहेस? ट्रॅक लावायचा? ओके, ट्रॅक प्लीज. चाहे तुम कुछ ना कहो, मैंने सुन लिया के साथी प्यार का मुझे चुन लिया, मैंने सुन लिया. उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं, या मैं झूल जाऊं इन घटाओं में कहीं. एक कर दूं आसमां और जमीन, कहो यारो क्या करूं क्या नहीं. पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार. कर लूं मैं क्या अपना हार, ऐ दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता. पहला नशा पहला खुमार. मी बोलणार पहिले, मी बोलणार. अरे मला थांबवायचं होतं गाणं, पण शक्य नाही, मी प्रेमात पडले रे तुझ्या. चाहे तुम कुछ ना कहो, मैंने सुन लिया. इट्स माय प्लीज. तू कोणासाठी करत होतास नक्की सांग मला. तुमच्यासाठी. बघत तुम्हाला होतो ना. कुठं बोलतोस? बघत तुम्हाला होतो ना. पण माझ्यात कोणाला बघत होतास? तुम्हालाच बघत होतो. चालू आहे, खूप चालू आहे, खूप चालू आहे. प्रेमात कधी पडतो माणूस? मी तुझा काही आहे का अनुभव? नक्की असणार. शक्य हे, माणूस प्रेमात पडल्याशिवाय इतकं चांगलं नाचूच शकत नाही. आता आठवत नाही मॅम. मी आठवत म्हणजे अनेक आहेत, त्यातलं काय कशाने नक्की हे झालंय आठवत मॅम नाही. घरी बाबा बघतील. मला आवडला, तू जे काही केलंस ते मला आवडलं. एक तर तू
शब्दाचा अर्थ आणि मग इतक्या सगळ्या स्टाईल सुंदर आहेत ना की म्हणजे फॅन्टॅस्टिक. you. मला खूपच आवडलं. थँक्यू मॅम. तू डान्स कोणासाठी करायला आलास इकडे? आता सोडा ना, जाऊ दे. पण एका जजला बघून नुसता डान्स करायचा, डोळा मारायचा असं तुला वाटतं का तुला लगेच पटका मिळेल म्हणून? असं काय नाही. तरी असं काय नाही म्हणजे तुला असं काहीतरी ऐक ना देवेंद्र. नाही एक ऐक ना, मिनिट please. मला खूप राग आला ऍक्च्युली Please, त्याचा please. टेक्निकली. एक म्हणजे माझ्यासाठी प्लीज. नाही पण हे प्लीज मला अजिबात आवडलेलं नाही. सी डान्स इट्स अ प्युअर डान्स आणि जजना पटवून डान्स करून पुढे जाणं खूप रॉंग आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात तरी मी अजून असं कोणाला पटवून डान्ससाठी पुढे गेलेलो नाहीये. आय एम नॉट हॅपी ओव्हरऑल ॲज अ मास्टर स्वरूप. Everything is fair in love and war. आलेख एक सांग ना, यस सर. हे तुझं वेपन आहे ना, पॉपिंग. पॉपिंग. अरे डान्स सोडून दे. हां. ते असं करून तू खूप पटवतो ना. नाही काय नाही, हा असं ना, काय खरं नाही. सांग ना. नाही असं काय नाही. बाबा बघतील ना. गर्लफ्रेंड आहे? बाबा बघा, बाबा बघा. सांग ना, गर्लफ्रेंड आहे? बोल रे, होय. बोल ना. होय आहे. हा, एकच आहे. एकच आहे ना. हा, निघाला आता. केलं की नाही इम्प्रेस तुम्हाला दोघांना? अरे, मला नाही आवडलं. मला नाही आवडलं. हे बघ तो प्रयत्न करतोय तुमच्याकडे बघून पण डोळा मारण्याचा, पण मी बसली रे मध्ये. शक्य नाहीये. तर मास्टर सोन्या, तुम्हीच डिसाईड करा. आम्हाला काय, आम्हाला का विचारता? पहला नशा. मुंबईला यायचंय, माझ्याकडनं तू सिलेक्ट आहे आणि मी या दोघांना पटवलंय, जाम पटवलंय. आ जाओ. नागपूरचा पहिला पटका गेला. चला बघूया कोण आहे तो दुसरा स्पर्धक. हाय, मी आहे प्रियांका राबे. तशी तर मी 15 वर्षाची आहे, पण मी सगळ्यांहून बेटर आहे. आज मी बेली डान्सिंग करणार आहे. मला बेली डान्सिंग इंट्रोड्यूस करायचं आहे कंट्रीमध्ये, कारण सगळ्यांची मेंटॅलिटी वेगळी आहे. सगळ्यांना ते वल्गर वाटतं, ऍक्च्युली ते नाही आहे. तुम्ही जर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघाल तर तुम्हाला त्याची ब्युटी आणि त्याची सेन्शुअलिटी रिअलाइज होईल. माझे पेरेंट्स मला सपोर्ट करतात, स्पेशली माय मॉम. शी इज व्हेरी इंटरेस्टेड इन डान्सिंग अँड शी सपोर्ट्स मी एव्हरीवेअर. आता मी खूप नर्वस आहे आणि एकदम हार्टबीट्स फास्ट होतात आहे. आय जस्ट प्रे टू गॉड अँड कीप माय फिंगर्स क्रॉस्ड. रेडी प्रियांका? म्युझिक. मास्टर सोनिया, अरे आम्हाला विचारायचं तरी, आम्ही मला- थांबवतोय का?
लगेच हात वरती करून काय होत आहे बऱ्याच वेळानंतर एक फोक डान्स आला, तो पण दुसऱ्या कंट्रीतला, तो पण बघायला देत नाही यार. म्हणजे माझ्यावर तुम्ही अत्याचारच करायचं ठरवलं. ना इन्साफी होत आहे, ना इन्साफी. नाही, मला पूर्ण कल्पना होती की तुम्ही थांबवणारच नाही, म्हणून मी सगळी सूत्र माझ्या हातात घेतली आणि थांबवून टाकला. कारण माझ्यावरचं लक्ष तुमचं जायला लागलं होतं फारच, म्हणून मी थांबवून टाकलं. बेली डान्सिंग एक खूपच कठीण फॉर्म ऑफ डान्सिंग आहे. त्यामध्ये कंट्रोल, बॉडी कंट्रोल, ॲप कंट्रोल, राईट प्रियंका? येस. तर मला खूप आवडला परफॉर्मन्स प्रियंका. आणि डिसिशन द्यायच्या अगोदर मास्टर सोनिया, मास्टर देवेंदर काय सांगतात ते ऐकूया. खूपच म्हणजे मला ह्या स्टाईल विषयी नेहमी अट्रॅक्शन वाटलंय, कारण फार छान मिक्सचर आहे या स्टाईलचं आणि जाम मेंटेन राहायला लागतं. आणि प्रियांका, तू आता जे केलंयस तेच करायचं का ठरवलंस? कारण की मला खूप इंटरेस्ट आहे याच्यामध्ये आणि हे एक युनिक डान्स फॉर्म आहे, कोणीच करत नाही जास्ती आणि वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने घेतात. आणि मग मला सांगायचं आहे की याला पॉझिटिव्हली बघायला पाहिजे. अरे वा, खूप चांगला विचार आहे तुझा. जर माझं हो आहे, मी इथे हात ठेवते, या दोघांचेही हो असेल तर ते माझ्या हातावर हात ठेवतील. आपल्याला तो मानाचा पटका द्यावाच लागेल. बस आता पुढची तयारी चांगली करायची आहे आणि बस या डान्स फॉर्मनीच नाही, वेगळ्या अजून डान्स फॉर्मनी पण इम्प्रेस करायचं. पुढचा स्पर्धक जरा येईल रंगमंचावर, आम्ही वाट पाहतोय रे. तू एंट्री करून टिल द टाइम तू फक्त स्टंट्स, बी बॉईंगचं ते स्पेशालिटी आहे तेच करत होता. थोडा डान्स फॉर्म पण आण, ठीक आहे? तर नेक्स्ट टाइम, नेक्स्ट सीझनला प्लीज. यावेळेस माझ्याकडूनही तुला नाही सपोर्ट करता येते मला. पुढच्या वेळेस नक्की भेटूया आपण. तिचं स्वप्न नाही आहे हे या मंचावर येणं, हे माझं स्वप्न आहे जे ती पूर्ण करत आहे. मॅम, तुमच्या भावना मी खूप मला लहानपणापासून खूप खूप आवड आहे डान्स. खूप आम्हाला तिघांनाही वाईट वाटतंय की आम्ही हे तुम्हाला तुमचं स्वप्न आणि असं अपूर्ण वगैरे नाही, ती खूप लहान आहे अजून नक्की, पण तुम्ही तिचा हा प्रयत्न चालू ठेवा. म्हणजे असं नका करू की आम्ही सिलेक्ट नाही केलं तर आता जाऊ देत. माझ्यासोबत तुम्ही 2 स्टेप करणार का? तुम्ही तुमच्या मुलीबरोबर नाचून स्टेप करून तिच्याबरोबर दाखवलं तर आम्हाला जास्त आवडेल. ऍक्च्युली तुमची इच्छा आणि मुलीची इच्छा मला बघायची आहे एकत्र. धन्यवाद. न आओगे न दूरियां दिखाओगे न थाम के वो जोश में यूं होश से. टेक्निकली खूप वर्कआउट करायला हवं. सो रिअली सॉरी. विल मीट नेक्स्ट टाइम. थँक्स अ लॉट. त्या हाताला काय झालं? ऍक्सिडेंट झालेला. पुढे या ना थोडं. ऍक्सिडेंट कसं? बाईकर उभी होती, ऑटोवाल्याने क्रॉस केलं. तर त्या ऑटोवाल्याला पकडलं नाही तुम्ही? पकडलं आणि मारलं त्याला. मारलं? लपून जा. नाही, मला काय विचारायचं नाहीये. सॉरी. मला आवडलं. एक पोट्टी असून हिपहॉप वगैरे पण खूप शिकायचं आहे तुला ज्योती, फ्रँकली. पण नेक्स्ट टाइम. ओके सर.
पुढच्या वेळी प्रयत्न करायचा. खूप तयारी करून यावं लागेल. ओके. एका मागोमाग एक स्पर्धकांना हात हलवत परत येताना पाहून बाहेरचं वातावरण तंग झालं आहेच आणि आतलं सुद्धा. टेन्शन ह्याचं आहे की सिलेक्शनचं आहे, बट डान्स मी 100% देणार आहे माझी, एवढं माहिती मला. मला खूप आशा आहेत आणि मला सिलेक्ट व्हायचं आहे. काय झालं नागपूरला? नागपूरच्या संत्रामध्ये काय डिफेक्ट आहे का मास्टर देवेंद्र? खरंच पण काही दुसरी स्टाईल बघायला मिळाली पाहिजे. हा, ते थोडा वेळ आहे. म्हणजे आज एक ट्रेंड झालाय ना, हिपहॉप, फंक, कंटेम्पररी, फ्री स्टाईल. ते कुठेही एक आपला संस्कृतीचा डान्स, फोक डान्स, क्लासिकल ते मिसिंग दिसतंय ना, ऍटलीस्ट नागपूरमध्ये. पुढचा स्पर्धक काय करतोय ते बघूया. बोलवा प्लीज. पुढचा स्पर्धक पाठवा प्लीज. माझं नाव आहे माधुरी आव्हाड. मी लातूरवरून आलेली आहे आणि मी वयाच्या 8व्या वर्षापासून डान्स करते आणि मला नृत्यामध्येच करिअर करायचं आहे. माझा कोणीही गुरु नाहीये, माझे फक्त पप्पा माझे मार्गदर्शक आहेत आणि पप्पांनी सपोर्ट केला म्हणून मी आज या ठिकाणी ऑडिशनला येऊ शकले. माधुरीला डान्स काम शिकवण्याच्या पाठीमागचं कारण की माझ्या अंगातच कला ही पहिल्यापासूनची ओतपोत भरलेली होती, पण मला तशा प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळाला नाही. पान स्टॉल आहे आमची. पप्पा तिथे पान स्टॉलवरती असतात. तशी माझी आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाहीये, पण पप्पा माझ्यासाठी म्हणजे काही करू शकतात. वाटल्यास ते व्याजाने पैसे काढून मला इथपर्यंत पाठवायची तयारी त्यांची मुंबईपर्यंत सुद्धा आहे. माधुरी, तुला माझा पूर्ण सपोर्ट आहे आणि तू करू शकशील याची मला खात्री. माधुरी ती कॉम्पिटिशन मध्ये उतरली की बाकीचे सगळेजण घाबरतात, अरे बाबा आता माधुरी आवड आली, आता आपलं काय होणार. तिच्याबरोबर माझे खूप ठिकाणी आमच्या दोघांच्या आई पप्पाचे म्हणून सत्कार झालेले आहेत. मला असा अभिमान वाटतो माझ्या माधुरीबद्दल सांगण्यात की खूप तिच्यामुळे माझ्या अपेक्षा परिपूर्ण झाल्या. माझं स्वप्न आहे की मला एक चांगली कोरिओग्राफर व्हायचं आहे आणि त्यासाठी वाटेल त्या गोष्टी करायला तयार आहे. साऊंड प्लीज. ज्वानी ऐन भरात आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी नखरेला कटक चांदणी फिरतीच्या झुल्यात झुलवा राय फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद केलवा.
माधुरी, तुला कळलंच नाही ना आम्ही आलो तुझ्या मागे? नाही मॅम. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणूनच हा मानाचा पटका तुझ्या शिरावर आहे आज. इतकी तू एनग्रॉस्ड आणि इतकी ऑब्सेस्ड आणि इतकी पॅशनेट होतीस आत्ता लावणी. फारच छान वाटलं ग, फार छान. थँक्यू सो मच मॅम. आम्ही दिसलंच नाही. अहो, आम्ही खरंच दिसलोच नाही यार तुला. म्हणजे मला तुम्ही तिथनं उठलात पण मला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण मला एक होतं की थांबायचं नाहीये, त्यामुळे मी केलं मॅम. शाबास, व्हेरी गुड, शाबास. व्हेरी गुड. ट्रू परफॉर्मर. व्हेरी गुड माधवी. कीप इट अप. बेस्ट ऑफ लक पुढच्या राऊंड थँक्यू साठी. सो मच. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. हा एंटरटेनिंग आहे खूप आता. मला माधुरीला मानाचा फिता मिळाल्याबद्दल खूप आनंद. आणि हा परफॉर्मन्स बघून आतापर्यंत केलेल्या कष्टाचं मला चीज झालंय असं वाटतंय. आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न माधुरीच्या वडिलांनी तिच्या डोळ्यात रुजवलं आणि आज त्या स्वप्नाला नवी दिशा मिळाली. हा चिखलचा कलर आहे आणि ते आफ्रिकनची माणसं चिखलामध्ये उडी मारून ते लोक आंघोळ करतात आणि भोजनाला जातात ते लोक. माझा कन्सेप्ट असा आहे की माझ्यामध्ये एक मायावीर शक्ती आहे जी माणसाला प्राण्यांमध्ये बदलून टाकते. माझ्यामध्ये ती मायावीर शक्ती येते आणि निघून जाते, त्याच्यामुळे मी अर्धा जनावर झालेलो आहे आणि अर्धा मानव राहिलेलो. रेड आहे ना उठून दिसणारा कलर आहे, त्यामुळे पब्लिकला एकदम इम्प्रेशन पडणार. आणि व्हाईट माझा फेवरेट कलर आहे, त्यामुळे मी व्हाईट लावतो. मी अर्ध शंकर अर्ध पार्वतीचा डान्स करणार आहे. सो दिस इज द शंकर पार्ट अँड दिस इज द पार्वती. सो मी हाफ कलर केले ब्लू. शंकरचा गेटअपच तसा आहे म्हणून मी आता मेकअप करून आलो. लॉर्डला यासाठी लावलाय फेसला कारण मी ऑलरेडी कोणाला तरी खाल्लं आहे ते दाखवायचं. पुढील कंटेस्टंटला बोलवा, हाजीर करो. माझा नाम प्रियांशु ठाकर है और इससे ज़्यादा मुझे मराठी नहीं आती है. बेसिकली मैं नागपुर से हूँ लेकिन मेरा बर्थ प्लेस जो है वो नेपाल का है. मेरे परिवार में सब लोग मिलिट्री से, मतलब कोई चाहता ही नहीं था कि मैं ये डांस फील्ड में जाऊँ. मैंने अपनी पूरी लाइफ मतलब डांस के लिए ही बनाई है. मैंने अपनी पढ़ाई छोड़ दी, मैंने अपने फैमिली वालों को छोड़ा, मैंने सब चीज़ छोड़ दिया इस डांस के लिए, इस एक मंच के लिए कि मुझे एक तो भी मौका मिलेगा. और आज वो मौका मिला है मुझे. डांस महाराष्ट्र डांस जो रियलिटी शो आया है, इससे बड़ा प्लेटफॉर्म मुझे मिलेगा नहीं. मराठी नहीं आती तो क्या हुआ, डांस तो आता है. दिमाग में तो कुछ चल नहीं रहा, सिर्फ ये चल रहा है कि अब बस वो बेटा मिलेगा कि नहीं मिलेगा. और नर्वस नहीं है बट थोड़ा सा डर लग रहा है बस. म्युझिक. इन फासलों का ये फैसला क्यों दिल ने मेरे कर लिया. खुद ही न जाने कैसे जिएगा हो के ये तुमसे जुदा. की हो या
माइक प्लीज. हिंदी मराठी आती है आपको? हिंदी हिंदी. कहाँ से हो आप? मैं नागपुर से हूँ, हाँ. लेकिन प्रॉपर नेपाल से. प्रॉपर नेपाल से? क्या बात है. किस्तो होणं उनचा. रामलो. हा, मेरे को इतना ही आता है. मी असं बोललो, त्याला विचारलो मी, तू कसा आहेस? आय एम टीचिंग. शिकवतात. प्रियांशू. सर. खूप छान होता डान्स. हा तुला मराठी शिकवेल. अरे हो. त्याला विचार मराठीत एखादा प्रश्न. प्रियांशू, तू डान्स कुठे शिकला? मैं डांस मतलब सीखा नहीं. समझला था. बचपन से करता हूँ. ओके. हमको सिर्फ एक ही चीज बोलना है. 1 2 3. पिया ओ रे पिया. ठाकुर. यस सर. अगली बार आओगे तो मराठी बोलोगे. नहीं, अभी भी बोलेगा. अभी भी एक बार एक मराठी वर्ड तो बोलना ही पड़ेगा. माझं नाव प्रियांशू आहे. हाँ. आणि मी नागपूरचा आहे. वेरी गुड. वेरी गुड. किसने सिखाया ये? अरे लड़की ने सिखाया. वेरी गुड. वेरी गुड. नहीं सर, लड़की ने नहीं सिखाया. लड़का ने सिखाया. वो ये मराठी लाइन किसने? मेरी फियोन्से ने सिखाया. हाँ, ये बोलना. देखा, मैं ऐसा नहीं छोड़ूंगा. मेरी फियोन्से ने सिखाया. कुठे दाखव. नहीं, वो आई नहीं है. फियोन्से म्हणजे काय? मेरी होने वाली वाइफ. होने वाली वाइफ मतलब बोले तो बायको. बायको. होने वाली बायको ना. मंगेतर. ये सीखा मैं. वो सिखाती ना मेरे को मराठी में. कहाँ पे? कहाँ बोला वाइफ को क्या बोलेंगे. बोला मैं जाऊंगा तो उधर. हाँ. तो बायको बोलने का. बायको. प्रियांशू आपला महाराष्ट्राचा जवाई बापू आहे. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स नागपूर ऑडिशन अजूनही सुरू आहे. पुढचा स्पर्धक मी बोलवू इच्छिते रंगमंचावर. माझे नाव विजयासोक पाटील आहे. मी नाच शिकवण्यास आलेलो आहे. भरतनाट्यम पण पहिली परीक्षाही दिली आहे त्यांनी, त्यामुळे थोडंसं त्याच्यात आहे त्याला. त्यामुळे मग असं वाटतं की अजून पुढे करावं त्याचं. मी डान्स करून शिकणार आहे. मला फुल डान्स करणार मी. डान्स विजय तयार आहेस ना? ओके. ट्रॅक प्लीज. देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. ए देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी समिंदराची माया.
मोरया मोरया. विजय, तू एकटाच आहेस की तुझ्या बरोबर अजून कोण आहे? आई आहे. आई आहे. बोलव आईला तुझ्या. हे आई. नमस्कार. विजय, तू कुठे शिकतो का? नाही, नाही शिकत. मग तू कसं काय केला हा डान्स? कोणी शिकवला? मिस केलाय. तू केला? बाप रे, वाव. आणि तुला आई खूप साथ देते ह्या सगळ्या गोष्टीसाठी, बरोबर? मी माहित नाही, मला आता फारच भरून येत आहे, कारण खूप छान हो, खरंच खूप छान. नाही, आय कॅन अंडरस्टँड. खूप कठीण आहे हे असं करणं, आणि मध्ये मध्ये जरा थोडंसं थांबून विचार करून विजय करत होता. मध्ये त्यांनी इतका सुंदर ठेका पकडला, आणि बेसिकली खूपच प्रेम आहे त्याचं नाचावर, हे दिसतं त्याच्या डोळ्यामध्ये. आणि मला ते खूप स्पर्शून गेलं. आणि विजय, खूप चांगला नाचतोयस तू. अजून काहीतरी चांगलं शिकशीलच तू. तुला सांगायची गरज नाही, तू शिकशीलच आणि अजून चांगलं करशील. मी येऊ तिकडे विजय तुला भेटायला? मला फक्त एकच म्हणायचं आहे. आई नमस्कार. डान्स महाराष्ट्र डान्स एक टॅगलाईन आहे आमचं. असेल दम तर पकडा रिदम. आज मी सांगतो, विजयनी रिदम पकडला आणि आम्हाला आमचा सुपरस्टार आज भेटला. मला पट्टा घ्यायचा. झी मराठीचे मी सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी खूप चांगली संधी दिली माझ्या विजयला. आणि इथपर्यंत त्याला आणलंय, हेच म्हणजे मी माझं भाग्यच समजते खरं. विजयच्या मम्मी, आपल्या डान्स महाराष्ट्र डान्सच्या ह्या झी मराठीतर्फे तुला आम्ही सर्टिफिकेट देणार आहोत, खास तुझ्या ह्या खूप छान प्रयत्नांसाठी. आपण प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण आपला जो मानाचा पटका आहे, तो एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण त्याला सर्टिफिकेट बरोबर द्यावं, कारण की त्याची खूप इच्छा आहे की तो पटका त्याला मिळावा. नृत्यावर अपार प्रेम करणाऱ्या विजयसाठी हा मंच अपुरा आहे. त्याची जिद्द, त्याची साधना या मंचाच्या पलीकडली आहे. पुढच्या स्पर्धकांनी रंगमंचावर या. म्युझिक.
मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता। हम वो है जो कभी भी किसी के पीछे खड़े नहीं रहते, जहाँ खड़े होते लाइन वहीं से शुरू होती है। सुधीरजी येऊन आम्हाला एवढं एंटरटेन केलं त्याच्यासाठी आम्ही सल्यूट करतो. स्पिरिट ऑफ डान्स, स्पिरिट ऑफ डान्स, स्पिरिट ऑफ परफॉर्मन्स. सुधीरजी थँक्यू सो मच. पुढच्या कंटेस्टंटला पाठवा. माझं नाव रोज मछाडो आहे आणि मी प्रॉपर नागपूरची आहे. मेरा गवर्नमेंट जॉब है, मैं 3 साल से जॉब कर रही हूँ और जॉब के साथ मैं डांस भी करती हूँ. 7 साल से डांस कर रही हूँ तो ऐसा लगता है कि एक ना एक दिन एक बड़ी प्लेटफॉर्म मिले मुझे. मेरा 7 नंबर लकी है तो 7 मेरे साथ ही रहता है ऑलवेज. और मम्मी का आशीर्वाद लेकर आई हूँ तो शायद चांस मिल जाए. रेडी आहेस तू? ट्रॅक प्लीज. रोज काय करते तू? मी गव्हर्नमेंट जॉब. गव्हर्नमेंट जॉब. बापरे, खूप मोठा आहे ते, टेन्शनवाला जॉब आहे. तर कुठला डिपार्टमेंट, काहीतरी स्पेसिफिकेशन आहे? इलेक्ट्रिक डिपार्टमेंट में हूँ पर काम मैकेनिकल. अच्छा, वेरी नाइस, वेरी नाइस. और डांस सीखते हो आप? हाँ. कहाँ पर? ग्रुप है हमारा. हाँ. नागपुर में, वहीं ग्रुप में है हम सब. आपका पूरा ग्रुप है, आप सिखाते हो? नहीं, सर है. अच्छा, आपके सर है. आपके सर आपको अच्छे से सिखाते हैं. थँक्यू पण सर. थोडंफार टेक्निकल फिनिशिंग, डान्स, एनर्जी खूप चांगलं आहे तुझ्यामध्ये. फक्त थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. हां सर. हा ना, ते आम्हाला असतंच, ते आमचा किडच आहे ते. आय लाईक युअर परफॉर्मन्स, मला छान you, वाटलं. पण ते आम्हाला मास्टर सोने आणि मास्टर देवेंद्र काय सांगतात ते मला चांगला वाटला मला परफॉर्मन्स. तुझे एक्सप्रेशन्स पण चांगले होते. थँक्यू. थोडा मला विचार करायला हवाय अजून. काय कळत नाहीये काय करावं. त्याआधी मी मास्टर देवेंद्रला सांगते. किती वर्ष डान्स शिकतेस तू? 7 वर्ष झाले. 7 वर्ष. अच्छा, पण समजा कन्फ्युजन आहे असं एक. समजा आता तू गव्हर्नमेंटच्या एवढ्या चांगल्या जॉबवर आहेस, समजा तुला हा सिलेक्शनसाठी मानाचा पटका मिळाला, तर मग जॉबचं काय? जॉब छोड़ देंगे. पण तुला खरंच जॉब सोडावा लागेल असं वाटतंय मला. सोड मग तू जॉब. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सची शेवटची सिटी ऑडिशन सुरू आहे नागपूर शहरात. लावणी ही महाराष्ट्राची डान्स फॉर्म आहे ज्याच्यात तुम्ही मोस्टली एक्सप्रेशन्स आणि डान्स स्टेप्स वगैरे ह्याच्याने तुम्ही एंटरटेनमेंट करा. महाराष्ट्रामधलं सगळ्यात फेमस नृत्य म्हणजे लावणी.
मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा. खूप छान दिसतेस तू आणि तुझ्या सौंदर्याकडे बघून मला असं वाटलं तू खूप छान तयार झालीयस. मला असं खूप अपेक्षा तुझ्याकडनं वाढल्या होत्या माझ्या, पण नाचत नाहीयेस चांगली. शिकायला पाहिजे तुला नाच. हात खूप वाईट होत आहेत, बेताल नाचतीयस. तर शिक आणि पुढच्या वेळेस ये. माझ्याकडनं आता मी तुला नाही सिलेक्ट करू शकत. चालेल. माय मराठी गळ्यात घाली लोककलेचं लेणं माय मराठी गळ्यात घाली लोककलेचं लेणं मराठमोळं गाणं हे लाख मोलाचं सोनं. लावणीसारखं वाटलं, मराठमोळं गाणं होतं, असं काहीतरी भयंकर कन्फ्युजन होतं त्याच्यात. नेक्स्ट टाइम आपण ट्राय करूया. सोडा राया सोडा सोडा राया हा नाद खुळा सोडा सोडा राया हा हे नुसती कंबर हलवणं, नुसतं असं जोरजोरात उड्या मारायच्या, डोळे मिचकवायचे म्हणजे नाच नाहीये ग. नाच खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी. कुठलीही स्टाईल असू देत, ही व्हास्ट आहे. पण पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करू. बिलकुल मॅम. ठीक आहे. पुढचा स्पर्धक रंगमंचावर मी बोलवते. प्लीज टाळ्या. अरे ये ना बाबा. अगं अरे ओहो 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 ओहो. ट्रॅक प्लीज. रूप देखणं विकीव बांधा कुंकू लाभले भाळी नाकात नथन गळ्यात डोळं अंगात दाटली चोळी टकला उलटाय बघताय पाहुणं टकला उलटाय बघताय पाहुणं विचारते तुम्हाला गोडीत सांगा ना कशी दिसते मी सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. नाव काय तुमचं? स्वप्नील विधाते. स्वप्नील. आणि मग इथे काय सपना लिहिलंय? स्वप्नील स्वप्ना. सपना लिहिलंय तुम्ही? स्वप्नील विधाते. पेंटिंग मध्ये झालं असेल. मग तुम्हाला स्वप्ना पण हाक मारतात का? मी ॲज एक फेमस आहे, माझ्या नावाने एक ग्रुप चालतो लावणीचा विदर्भामध्ये. त्या शोचं नाव आहे नादखुळा सपनाचा. ॲक्च्युली मी लेडीज कॅरेक्टर करतो. स्वप्नीलचं शॉर्ट फॉर्म सपना केलं. माझा शो खूप फेमस आहे, म्हणजे पर्टिक्युलर माझ्या मॅक्झिममली माझ्या डेट लागलेला राहतात. फक्त सपना म्हणून स्टेजवरती छावून जाईल आणि नंतर त्यांना सांगेल की मी स्वप्नील आहे, सपना नाही. स्वप्नील, तुझ्या डान्स करण्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही आहे, पण ते करताना आपण आपली पर्सनॅलिटी, आपण कसं दिसतो, कसं करतो, आपण एक्झॅक्टली काय रिप्रेझेंट करतोय ते लोकांना कळायला पाहिजे ना. आणि तू एक चांगली संस्कृतीतला एक लावणी प्रकार दाखवतोयस लोकांना, आणि हा खूप मोठा कला प्रकार तू दाखवतोयस, पण त्याच्यातनं असं त्याचं विडंबन नको व्हायला. कळतंय का तुला? महाराष्ट्रातला डान्स कुठचा असं लोकांनी विचारलं तर पहिलं लावणी बोलतात, माहितीये का तुला? येस सर. तसेच चांगल्या गोष्टी शोधून काढ, तुला भरपूर शिकायला मिळेल. युट्यूबवर जसे मुलं शिकतात तसं ह्या लावणी वगैरे पण युट्यूबवर ते शिक, चांगलं कर, तू करू शकशील. पण तू एंट्री घेतलीस तेव्हाच तुला माहिती होतं की लोक असं
टाळ्या वाजवणार आहेत असं नको. तुला असं वाटलं पाहिजे की मी आलं की बस सगळेजण एकदम शांतपणे माझा नाच बघितला पाहिजे. सॉरी बट मला काहीतरी वेगळी एंट्री करायची होती म्हणून मी केलेली. जर बरं, मला ऍक्च्युअली मला हे ब्रेक जर मिळाला तर मी नक्की नेक्स्ट याच्यासाठी नक्की चांगले प्लीज प्लीज नक्की स्वप्नील, प्रयत्न पुढच्या वेळी कर. खूप छान प्रयत्न करून ये. ओके, कीप इट अप. थँक्यू व्हेरी मच स्वप्नील. थँक्यू सर. थँक्यू ओके, थँक्यू. थँक्यू. चला नेक्स्ट स्पर्धक येऊ दे. तू ऑलरेडी तो मानाचा पटका घालून आलायस त्यामुळे मग तुला ह्याची गरज वाटत नाहीये ना. राहू दे, जाऊ दे मग. नाही सर, हवाय तो फटका. तुला हे 3 कप हवेत की हा मानाचा पटका पाहिजे तुला? सर ते 3 कप हवेत मला. 3 कप हवे. राईट. तोंडात आधीच होता वाटतं तंबाखू तुझ्या. मग काहीतरी तू वगैरे तुझे चेहरे करत होतास. मला तोंड तंबाखू आधीच आहे तुझ्या तोंडात. सुरुवात कशाने केलीस तू? निरंतर नंदन दन छुमछन नत छुमता छुमता तिदाल थै ले रंग सब सखा संग मन में उमंग गति त्रिभंगता. ये ग ये. पुढचा स्पर्धक जरा येईल रंगमंचावर. आम्ही वाट पाहतोय रे. माझं नाव भरत केशव इंगडे. मी अमरावतीवरनं आलेलो आहे. विदर्भ. मला 4 वर्ष डान्स करून होत आहेत आणि मी लिक्विड पॉपिंग करतो, जे भारतात खूप कमी पाहायला भेटतं. जेव्हा डान्स करतो तेव्हा म्हणजे मी कसं सही मायनाने जगतो त्या टाईपमध्ये आहे. जर मी डान्स नाही केला तर मग मी एक दिवस डान्स नाही केला तर मला कसं तरी वाटते. सरळ सरळ म्हणजे माझं मन नाही लागत. मी या स्टेजचा उपयोग असा करणार आहे, मला माझं जे टॅलेंट आहे ते मला फक्त शोकेस करायचं आहे की बाबा पॉपिंगमध्ये सुद्धा आपण महाराष्ट्र मागे नाही आहे. इंडियाला आपण हे करू शकतो. इंडियामध्ये काय इंटरनॅशनल लेवलही पण जाऊ शकतो. नाव काय बाळा? भरत इंगळे. सुरू तयार करूया? आहेस तू? ओके. म्युझिक. माईक प्लीज. भरत, कुठून आहे तू? कुठलं गाव? अमरावती. अमरावती. आणि ट्रेनिंग घेतो? नाही सर, माझे जे मित्र आहेत आम्ही चालू केलं इंटरनेटवरनं, यूट्यूबवरून सर्च मारून शिकलेलं. फक्त त्यांना शिकवतो. ज्यांना शिकण्याची इच्छा आहे फक्त ते येऊन जा आणि शिकून जा. तर येऊन जा आणि शिकून जा. शिका म्हणजे आम्ही तुम्हाला नॉलेज देणार. आम्ही म्हणजे असं नाही तुम्ही आमच्या स्टेप कॉपी नका करू. आम्ही तुम्हाला फुल त्याचं नॉलेज देणार. तुमच्या अंदर पॅशन भरणार. आता तुम्ही काय नवीन क्रिएट करता ते तुमच्यावर आहे. आमचं क्रिएशन नाही, स्वतःचं क्रिएट करणं त्याला पॉपिंगमध्ये. कॉपी तर सगळे करतात सर. तुम्ही कॉपी नाही करत?
मी कॉपी पॉपिंग मध्ये नाही करत सर. मी जे केलेलं आहे कॉक्रोचचं स्लो मोशन नाही केलं, मी अॅनिमेशन केलंय. सर तो स्लो मोशन नाही करत का सर? कॉक्रोच पासून शिकलाय का तू हा? स्लो मोशन करतो म्हटलं, मी स्लो मोशन तसं कॉपी नाही करत प्रत्येकासारखं. मी फक्त अॅनिमेशन थ्रू बनवलेलं आहे. जे स्टेप्स राघव ते ना, सांगत कॉक्रोच म्हणजे राघव ना? हा सर, तू राघव कॉक्रोच काय आहे तू? काय आहेत म्हणजे काय? तो राघव कॉक्रोच तो काय म्हणजे काय? सर जो त्याचं नाव आहे ते पॉपिंग मध्ये स्लो मोशन एलिमेंट आहे. हा, आणि जर तुम्ही पॉपिंग मधून म्हणजे तुम्ही स्लो मोशन शिकूनच फक्त पॉपिंग नाही करून राहिले, जर तुम्ही आपण स्वतःला पॉपर म्हणून राहिलो. आम्हाला पण एक 19-20 वर्ष झालंय इकडे इंडस्ट्रीमध्ये. आम्ही पण आत्ता शिकतोय. भरत आम्हाला क्लासेस देतोय पॉपिंग आणि हिटिंग काय आणि लॉकिंग काय. आणि एकच गोष्ट अशी आहे की एवढा ॲटिट्यूड नसावा. एक तू जर टीचर म्हणून शिकवत असेल तर एक डाऊन टू अर्थ राहावं लागतं. आणि तू छान डान्स करतोस, त्याच्याबद्दल वादच नाही. आमच्या तिघांचंही काही ऑब्जेक्शन नाहीये. एक काम कर, तू सध्या बेसिक शिक, वागणं शिक आणि दुसऱ्यांना डिग्रेड करू नको. कोणी लहान नाही. तू चांगला वाग, ऍटिट्यूड सोड आणि ही गॅरंटी तू देत असशील. शपथ घे. शपथ असा शपथ घे, असा हात ठेव. मी असं करणार नाही, असं करणार नाही, ऍटिट्यूड दाखवणार नाही. हे काय झालं? चल लवकर ये आणि मानाचा पटका घेऊन जा. पुढच्या ऑडिशन मध्ये तुझं ऍटिट्यूड दिसायला पाहिजे का तुझं टॅलेंट दिसायला पाहिजे? तू सांग. टॅलेंट आणि डान्स मध्ये ऍटिट्यूड. वा, ऍक्च्युली आपलं वर्कशॉप चालू होतं. फसवलं आपल्याला. खूप शिकलो. स्लो मोशन टॅलेंट होता ना. हा, टॅलेंट सगळ्यांचा वर आहे. ते ऍटिट्यूड आपण काढू ना. ठीक आहे. पुढचा स्पर्धक येऊ दे प्लीज. क्षणाचाही विलंब न करता प्लीज त्याला पाठवा. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्सची शेवटची सिटी ऑडिशन ऑरेंज सिटी नागपूरमध्ये. या की. अरे या रे कोणीतरी. तिरकटी तराना करून या. ए, पुढच्या स्पर्धकाला मी बोलवतेय. किसे पूछूं है ऐसा क्यों बेजुबां सा ये जहां है. सर मी इकडे 2 दिवसापासून आलेलो आहे. छान. आई वडील काय करतात? सर वडील मातीकाम करता, आई हाऊसवाईफ आहे. ते सपोर्ट करतात तुम्हाला? वडील सर नाही. वडील आणि जेव्हा मी 2 राऊंड झाले चालतो, वडिलांनी हसून सुद्धा मला होता वळणी घेतला. तुला आज सर्व महाराष्ट्रभर लोक बघणार आहेत. तू वाईट वाटून घेऊ नको. आणि तुझ्या वडिलांना आता खरंच प्राऊड वाटेल. नेक्स्ट सीझनला खूप प्रॅक्टिस करून ये. ठीक आहे? प्रॉमिस? व्हेरी गुड अमोल, व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आम्ही दोघं परत येऊ आणि परत करून दाखवू. आणि फायनल जे पण काय असेल 18, 16, 14 त्याच्यामध्ये आम्ही दाखवू. पुढे नाही आम्ही तुला बोलवू शकत, कारण तुझ्या बेसिक एक्सप्रेशन मध्येच गोंधळ होता. खूप वाईट वाटतंय, पण स्ट्रेट मी सांगतो, पुढच्या वेळी प्रयत्न करायचा. ओके राज, खूप शिकायचंय तुला, खूप शिकायचंय माझ्यापासून. नेक्स्ट टाइम. तू तर पहिल्यांदा आली बेटा. रडायचं नाही. तुला एवढ्या मोठ्या स्टेजवर परफॉर्म करायला भेटलं ना. सिलेक्शन नाही झालं, थोडे प्रॉब्लेम झाले डान्समध्ये, त्याच्यामुळे सॉरी. नेक्स्ट टाइम ट्राय करेल नक्की. माझ्यामध्ये माझ्या आजोबांचं आहे रक्त, त्याच्यामुळे मी पुढच्या वेळेस अजून तयारीने येईल आणि सेम डान्स करेल आणि अजून चांगला ठसकेबाज लावणीचा तडका देईल. अजून छान. अँड नेक्स्ट टाइम विल रॉक इट. येस, आय रॉक इट नेक्स्ट टाइम.
शेवटची संधी हुकली म्हणून दुःख होणं साहजिकच म्हणा, पण पुढच्या पर्वात हीच संधी पुन्हा एकदा यांचं दार ठोठावेल. पुढचा स्पर्धक मी बोलवू इच्छिते रंगमंचावर. आम्हाला ही ही काय शिक्षा आहे? शिक्षा तू का का दिलीस ते तुला माहिती आहे का हे? तर आमचा हात दुखतोय आता. खाली करू या या हा? या तिकीट क्यू ते मी सुद्धा नोटीस नाही केलं की असं लिहिलंय म्हणून. हा, परत एकदा जरा म्युझिक लागलं ना तुझं, तर मग आम्ही तुला सांगू शकतो की आम्ही रेज हँड करायचे आहेत की नाही ते. या कंटिन्यू करा सर पुढे. म्युझिक म्युझिक प्लीज. स्टे देअर ओनली. चला आता पुढचा स्पर्धक येऊ दे प्लीज. अभिजीत बालोबाशी. क्या है इसका मीनिंग? मुझे नहीं मालूम. आय लव्ह यू. मास्टर सोन्या. मुझे लगा बालोबाशी मतलब हाउ आर यू कोई स्वीट डिश है. कसा आहे? काहीतरी स्वीट डिश आहे भालोबाशी म्हणून. तुम्ही मुंबई जाबो. अरे तर काही पण बंगाल. चाल. मानाचा पटका घेऊन जायचंय तुला आणि मुंबईला यायचं. दोघांनी हा म्हणाल. थँक्यू सर. पटका द्यायचा. इकडे प्लीज कम. लवकर ये, मानाचा पटका घेऊन जा आणि मुंबईला ये लवकर. नागपूरच्या पोट्टापोट्टींनी जबरदस्त माहोल करून मानाचा पटका मिळवलाच. अरे आजा. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स हा खरंच मोठा रंगमंच आहे आणि याच्यातनं आपली परीक्षा अशी आहे की डान्सिंग सुपरस्टार निवडायचा आहे. हे टॅलेंट बघून तुमच्या लक्षात येतं की किती कठीण आहे आपल्याला. चला मेगा ऑडिशनची तयारी सुरू करू. चलो गणपती बाप्पा मोरया.